नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग क्लासेसमध्ये. तर आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत डायबिटीज मलायटिस काय हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये DHSC नोटिफिकेशन पडेल आणि DHSC नोटिफिकेशन पडल्याबरोबर स्टडी चालू करायचं नाही, तर आतापासून आपल्याला स्टडी चालू करायचे, आतापासून आपल्याला अभ्यास चालू करायचा आहे. ओके, आणि जे GNM चे स्टुडंट आहेत, जे BSc चे स्टुडंट आहेत, MSc असेल, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग असेल, या सर्वांसाठी जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, हे जे सब्जेक्ट असतात नर्सिंग मध्ये, जे सब्जेक्ट आहेत नर्सिंग मध्ये, जो सिलेबस आहे आपल्या सिलेबस मध्ये जे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, जे विचारले जाऊ शकतात आणि एक्झाम मध्ये येऊ शकतात. ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या नॉर्सिट मध्ये, एम्स मध्ये, त्याचबरोबर RRB ची एक्झाम होतात, DHS ची एक्झाम होतात, DMR ची एक्झाम होतात. तर याच्या सर्व एक्झाम साठी इम्पॉर्टंट असणारे जे चॅप्टर्स आहेत, जे टॉपिक आहे, आपल्या या नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग क्लासेस मध्ये शिकवले जातात. समजलं? तर आपल्याला काय पाहिजे आज? डायबिटीज मलायटिस. ओके, डायबिटीज मलायटिस म्हणजे काय ते आपल्याला शिकायचंय. त्याचबरोबर त्या ठिकाणी टाइप्स किती आहे, किती प्रकारचे डायबिटीज असतात हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, तर मेन किती आहे? 4 डायबिटीज आहे, 4 प्रकारचे डायबिटीज आहे. टाइप फर्स्ट, टाइप सेकंड, टाइप थर्ड आणि टाइप 4 डायबिटीज मलायटिस. आता टाइप 1 डायबिटीज मलायटिस म्हणजे काय, हा काय आहे हे आपल्याला शिकायचंय. ठीक आहे, सर्व टाइपचे हे दिसते का? नाही दिसत. तर हा जो टाइप फर्स्ट डायबिटीज मलायटिस आहे, याला आपण काय म्हणतो? इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस. काय म्हणतो याला आपण? इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस असं म्हणतो. समजलं का? आणि हा जो डायबिटीज मलायटिस आहे, हा जो इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस आहे, हा मोस्ट कॉमन कोणामध्ये बघायला मिळतो? हा चिल्ड्रन्स मध्ये बघायला मिळतो. समजलं का? चिल्ड्रन्स मध्ये हा डायबिटीज मलायटिस बघायला मिळतो. त्यामुळे याला काय नाव दिलेले? जुव्हेनाइल डायबिटीज मलायटिस असं नाव दिलेलं आहे. समजलं का? हा कोणामध्ये दिसतो? चिल्ड्रन्स मध्ये दिसतो, म्हणून याला काय नाव दिलेले? जुव्हेनाइल डायबिटीज मलायटिस. ओके, समजते सगळ्यांना? समजते का? जो टाइप फर्स्ट डायबिटीज मलायटिस आहे त्याला आपण काय म्हणतो? इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस. नोट्स बनवत असताना पूर्ण जे शॉर्ट फॉर्म आहे त्याचा वापर करायचा नाही. जसं मी सांगतो तसं फुल फॉर्म मध्ये काय करायचे? नोट्स बनवायचे, चांगले नोट्स बनवायचे, सुंदर नोट्स बनवायचे, जे पुन्हा आपल्याला काय करायचं? अभ्यास करायचे. ठीक आहे, अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल. त्याचबरोबर ज्यावेळेस एक्झाम येईल त्यावेळेस आपल्याला हे जे नोट्स आहे ते वाचणं आणि रिवाइज करणं, रिकलेक्ट करणं सोपं जाईल. यासाठी चांगले नोट्स बनवायचे. समजलं का? हे काय आहे? इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस. समजलं का? हा जो डायबिटीज मलायटिस आहे हा कोणामध्ये दिसतो? चिल्ड्रन्स मध्ये दिसतो. ठीक आहे, बाळांमध्ये दिसतो. म्हणजेच काय आहे? हा पीडियाट्रिक डायबिटीज मलायटिस आहे. ठीक आहे, म्हणून याला नाव काय दिलेले? जुव्हेनाइल डायबिटीज मलायटिस. समजलं का? JNM च्या, BSc च्या, MSc च्या एक्झाम मध्ये हे विचारू शकतात. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे जुव्हेनाइल डायबिटीज मलायटिस. समजलं? समजलं इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. आता नेक्स्ट इकडे लक्ष द्या. आता टाइप 2 डायबिटीज मलायटिस काय आहे? हा जो डायबिटीज मलायटिस आहे याला आपण काय म्हणतो? नॉन इन्सुलिन डिपेंडेंट. काय म्हणतो याला आपण? नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस. समजलं? ठीक आहे, आता हे सर्व काय आहे इन डिटेल मध्ये आपल्याला पाहिजे. आजच्या लेक्चर मध्ये आपण टाइप फर्स्ट पाहणार आहोत. ठीक आहे, पुढच्या लेक्चर मध्ये टाइप सेकंड, पुढच्या लेक्चर मध्ये टाइप थर्ड आणि त्याच्यानंतर टाइप 4. आपल्याला असे 1 बाय 1 काय करायचे? सर्व डायबिटीज मलायटिस पाहायचे आहे, शिकायचं आहे. ओके, समजलं? समजते का इथपर्यंत? आता टाइप सेकंड डायबिटीज मलायटिस याला काय म्हणतात आपण? नॉन इन्सुलिन डायबिटीज मलायटिस. समजलं का? नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस म्हणतो.
समजलं का? आता हा कोणामध्ये दिसतो, तर हा कोणामध्ये दिसतो, हा दिसतो 25 ते 40 इयर्सच्या एज ग्रुप मध्ये. कोणामध्ये दिसतं हे? हा डायबिटीज कोणामध्ये दिसतं? 25 ते 40. समजलं का? हा कॉन्ट्रोवर्शियल डाटा आहे. समजते का? कॉन्ट्रोवर्शियल डाटा म्हणजे काय? काही बुक्स मध्ये 30 आहे, काही बुक्स मध्ये 35 आहे. समजलं का? परंतु जर आपण ऍव्हरेज काढलं, ऍव्हरेज विचारलं तर काय करायचं? 25. समजलं का? किंवा त्या ठिकाणी तुम्ही 30 ही लिहू शकता. समजलं का? हा कॉन्ट्रोवर्शियल डाटा आहे. एक्झॅक्ट डाटा कोणी सांगत नाही. प्रत्येक बुक मध्ये वेगवेगळा डाटा आहे. समजलं? परंतु आपण अकॉर्डिंग टू गाईडलाईन्स काय करायचं? 30 ते 40. समजलं का? अकॉर्डिंग टू बुक्स काय करायचं आपण? 25 ते 40 या एज ग्रुप मध्ये काय होतो? नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटस होतो. समजलं का? समजलं? खूप फास्ट होतंय का? नाही ना? समजते इथपर्यंत? आता त्यानंतर काय होतं? हा जो डायबिटीज मलायटस आहे तो कोणामध्ये दिसत होता? हा चिल्ड्रन्स मध्ये दिसत नव्हता. हा कोणामध्ये दिसत होता? हा अडल्ट मध्ये दिसत होता. त्यासाठी याला आपण काय म्हणतो? सेनाइल डायबिटीज मलायटिस म्हणतो. काय म्हणतो? सेनाइल डायबिटीज मलायटस. समजलं? समजलं इथपर्यंत? काय म्हणतो आपण? सेनाइल डायबिटीज मलायटिस म्हणतो. हे का? ठीक आहे. आता थर्ड जो टाइप आहे, टाइप 3 डायबिटीज मलायटस, याला आपण काय म्हणतो? जेस्टेशनल डायबिटीज मलायटस म्हणतो. काय म्हणतो याला आपण? जेस्टेशनल डायबिटीज मलायटस. आणि हा कुठे होतो? कोणामध्ये होतो? कशामध्ये होतो? हा प्रेग्नेन्सी मध्ये होतो. समजलं का? तर याला काय म्हणतो आपण? टाइप 3 डायबिटीज मलायटस आहे. त्याला काय म्हणतो? जेस्टेशनल डायबिटीज मलायटस. आणि हा डायबिटीज मलायटस कोणामध्ये दिसतो? जे प्रेग्नेंट लेडी आहे, ठीक आहे, प्रेग्नेन्सी मध्ये दिसतो. परंतु प्रेग्नेन्सीच्या कितव्या महिन्यामध्ये, प्रेग्नेन्सीच्या कितव्या आठवड्यामध्ये दिसतं? तर हे दिसतं 24 आठवडे ते 28 आठवड्यामध्ये. किती आठवड्यामध्ये? 24 वीक्स टू 28 वीक्स मध्ये काय दिसतो आपल्याला? हा डायबिटीज मलायटस दिसतो. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. मग काय करणार आपण? ज्यावेळेस एखादी लेडी आहे, प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेन्सी मध्ये तिला कितवा आठवडा चालू झालाय? 24वा आठवडा चालू झालेला आहे. 24th वीक चालू झालेला आहे. मग अशा ठिकाणी आपल्याला काय करायचंय? BSL करायचं आहे. काय करायचे आपल्याला? BSL करायची आहे. मग BSL करण्यासाठी, BSL म्हणजे काय? ब्लड शुगर लेवल टेस्ट करायची. समजलं का? ब्लड टेस्ट करायची, ब्लड सॅम्पल कलेक्ट करायचं आणि त्या ब्लड मध्ये शुगर किती आहे ते पाहायचं आहे. समजलं? समजते सगळ्यांना? ठीक आहे. मग यासाठी काय करणार तुम्ही? सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला? 78 ग्रॅम. किती ग्रॅम? 78 ग्रॅम ग्लुकोज द्यायचंय. कोणाला? त्या मदरला. समजते? त्या मदरला काय करणार तुम्ही? 78 ग्रॅम ग्लुकोज देणार आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणती टेस्ट करणार? ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. कोणती टेस्ट करायची? ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करायची आहे. आणि त्याच्यानंतर काय करायची? BSL करायची आहे. ब्लड शुगर लेवल टेस्ट करायची आहे. समजलं का? समजते सगळ्यांना? जर BSL लेवल जी आहे, काय आहे? BSL लेवल जी आहे ती किती आली? 160 पेक्षा कमी आली. किती झाली ती? 160 पेक्षा कमी झाली. तर या लेडीला काय नाही? ज्या लेडीला काय झालेले? प्रेग्नेन्सी आहे आणि ती लेडीला प्रेग्नेन्सीचा किती आठवडा आहे? 24वा आठवडा आहे. 24वा ते 28वा आठवडा. समजलं का? 24th वीक टू 28th वीक. ठीक आहे. हा प्रेग्नेन्सी पिरियड चालू आहे. मग यामध्ये आपल्याला काय करायचे? ब्लड सॅम्पल कलेक्ट करायचे आणि ब्लड सॅम्पल कलेक्ट करून काय करायचं? आपल्याला सुरुवातीला त्या लेडीला काय देणार आपण? 78 ग्रॅम ग्लुकोज देणार आणि 78 ग्रॅम ग्लुकोज दिल्यानंतर काय करायचे? ब्लड सॅम्पल कलेक्ट करायचे आणि काय करायची? ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करायची. समजलं का? ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं? ब्लड शुगर लेवल चेक करायची आणि ब्लड शुगर लेवल जर किती आली असेल? 160 पर DL एवढी आली असेल तर काय असेल? त्यामध्ये त्याच्या 160च्या खाली असेल तर त्या लेडीला काय नाही? डायबिटीज नाही. समजलं का? जर त्या लेडीमध्ये त्या ठिकाणी 160 पेक्षा जास्त असेल, किती येते? 160 पेक्षा जास्त असेल, 170 आहे, 180 आहे किंवा 200 आहे, 220 आहे, तर त्या ठिकाणी त्या लेडीला काय आहे? डायबिटीज मलायटस आहे. कोणता डायबिटीज मलायटस? जेस्टेशनल डायबिटीज मलायटस. समजलं? अंडरस्टँड? समजतंय का?
आता काय पाहिलं आपण, टाईप 3 डायबिटीज मेलाइटस पाहिला, राहिला काय आता टाईप 4 डायबिटीज मेलाइटस. ठीक आहे, आता हा जो टाईप 4 डायबिटीज मेलाइटस आहे याला आपण काय म्हणतो, सेकंडरी, काय म्हणतो आपण, सेकंडरी डायबिटीज मेलाइटस. आता सेकंडरी डायबिटीज मेलाइटस, आता ह्यामध्ये होतं काय काय होतं याच्यामध्ये, जर एखाद्या वेळेस एखाद्या माणसाने किंवा एखाद्या वेळेस जर आपण काय केली, जास्त शुगर घेतली, ठीक आहे, रोज आपल्याला त्या ठिकाणी 1 चमचा शुगर एक चहाच्या कप मध्ये टाकून प्यायची सवय आहे. समजले सगळ्यांना, आपण शुगर किती घेतो दिवसातून, फक्त 1 चमचा घेतो. जर एखाद्या वेळेस जर एखाद्या माणसाने जर भरभरून त्या ठिकाणी गोड खाल्लं, काय काय सांगितलं होतं, गुलाबजामुन खाल्ले, काजू कतली खाल्ली, काही खाल्लं असेल, गोड खाल्लं, खूप जास्त खाल्लं, समजलं का, 2, 3, 4, 5 चमचे गेले, तर त्यावेळेस काय दिसणार, त्या ठिकाणी अचानक ब्लड ग्लुकोज लेवल वाढणार का नाही, 100% वाढणार. आणि आपल्या बॉडीमध्ये जे इन्सुलिन सिक्रीट होतं, ते इन्सुलिन काय करतं, एकच चमच्याचं जे ग्लुकोज आहे त्याला मेंटेन ठेवतं. ठीक आहे, एकच चमच्याचं ग्लुकोज आहे तेवढंच ग्लुकोज लेवल काय करतं, ब्लड मध्ये मेंटेन ठेवतं. तर अचानकपणे ग्लुकोज लेवल वाढली तर आपल्याला काय दिसतं, हा सेकंडरी डायबिटीज मेलाइटस दिसतं. समजलं का, परंतु हे आपल्या बॉडीसाठी घातक नसतं. समजलं, ठीक आहे. दुसरं कारण म्हणजे काय, जर आपल्या बॉडीमध्ये काय आहे, ॲड्रिनल ग्लँड आहे, माहिती आहे सगळ्यांना, ॲड्रिनल ग्लँड इट इज ऑल्सो नोन ॲज सुप्रारिनल ग्लँड. म्हणजे काय, जे आपले रिनल आहे, जे आपली किडनी आहे, त्या किडनीवरचे जे ग्लँड आहेत, ॲड्रिनल ग्लँड, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं कोणते कोणते लेयर आहेत, झोना ग्लोमेरुलसा, त्यानंतर काय आहे, झोना फॅसिक्युलेटा. आता हा झोना फॅसिक्युलेटा जो लेयर आहे तो काय करतो, त्याच्यामध्ये कोणत्या हार्मोनचं सिक्रेशन होतं, ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन. कोणत्या हार्मोनचं, ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन. समजलं का, जर हा ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन जर वाढला, काय झाला, ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन जर वाढला तर ग्लुकोजची लेवल पण वाढू शकते. समजलं का, आणि त्याच्यामुळे जो डायबिटीज दिसतो त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी डायबिटीज मेलाइटस. समजलं का, आता हा हार्मोन का सिक्रेट होतो, समजलं का, आता हा जो ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन आहे त्याच्यामध्ये आणखी कोणते हार्मोन सिक्रेट होतात, कॉर्टिझोल हार्मोन आहे. आपल्याला राग येतो, समजलं, राग येतो ना आपल्याला, आता माझी सटकली, मग त्यावेळेस काय होतं, सटकल्याबरोबर काय होतं, ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट होतं, आणि त्याच्यामध्ये काय सिक्रेट होतं, त्याच्यामध्ये कॉर्टिझोल हार्मोन सिक्रेट होतं, आणि त्यावेळेस आपला राग शांत होतो. समजलं, समजलं सगळ्यांना. त्यावेळेस आपण काय एन्झायटी कमी होते. जर हा ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन कमी सिक्रेट झाला किंवा आपलं जे कॉर्टिझोल कमी झाला आपल्या बॉडीमध्ये, तर काय होणार, अँगर इश्यूज वाढणार. समजलं का, राग येणार, आणखीन काय होणार बरं, आणखीन काय होणार, एन्झायटी वाढणार. एन्झायटी वाढणे म्हणजे काय, चिंता वाढणार. ठीक आहे, ओव्हर थिंकिंग वाढणार का नाही, ठीक आहे, 100% वाढणार. ठीक आहे, मग त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी काय होतं, अनेक प्रकारचे डिसीज निर्माण होतात. परंतु जर ग्लुकोकॉर्टिकॉइडचं सिक्रेशन झालं आणि ते जास्त झालं तर ग्लुकोज लेवल अचानक वाढू शकते, आणि त्याच्यामुळे आपल्याला सेकंडरी डायबिटीज मेलाइटस दिसू शकतो. समजलं का, समजलं, काय डाऊट आहे का इथपर्यंत, हे चारही टाईप समजले का, हे ओव्हरऑल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, डिटेल मध्ये आपल्याला चर्चा करायची. समजते सगळ्यांना, लिहून घ्यायचं सगळ्यांनी. पॉइंट आपल्याला पाहायचे, इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलाइटस. आता व्हॉट इज इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलाइटस, मी तुम्हाला सांगितलं, हा काय आहे, हा लहान बाळामध्ये दिसणारा डायबिटीज मेलाइटस आहे. समजलं का, आता इन्सुलिन डिपेंडेंट काय म्हणलेलं आहे, याला नाव काय दिलेलं आहे इन्सुलिन डिपेंडेंट म्हणून. आता डायबिटीज मेलाइटस जो आहे हा जर डीएम आहे, डीएम म्हणजे काय, डायबिटीज मेलाइटस. ठीक आहे, हा जो डीएम आहे हा कोणावर डिपेंड आहे, इन्सुलिनवर डिपेंड आहे. आणि या डायबिटीज मेलाइटस मध्ये काय होतं, 100% काय होतं, इन्सुलिनची डिफिशियन्सी होते. काय होते, काय होते, 100% इन्सुलिन डिफिशियन्सी. म्हणजे काय, 100% इन्सुलिन नाही. समजलं का, इन्सुलिन कमी झाले, किती झाले, 100% इन्सुलिन झाले, मग इन्सुलिन आहे का, नाही.
समजते सगळ्यांना? बॉडीमध्ये इन्सुलिन आहे का? नाही. थोडं 1% सुद्धा इन्सुलिन नाही. 100% डिफिशियन्सी झालेली आहे. समजलं? त्याला काय म्हणतात आपण? इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलाइटस. समजलं का? मग हे का होतं? कॉज काय आहे? समजलं का? तर मेन कॉज जे आहे ते काय आहे? इडिओपॅथिक आहे. काय आहे? इडिओपॅथिक. व्हॉट इज इडिओपॅथिक? कोणाला माहिती आहे का? इडिओपॅथिक म्हणजे काय? अननोन. म्हणजे काय? एक्झॅक्ट कॉज काय आहे? अननोन आहे. म्हणजे काय? एक्झॅक्ट कॉज माहिती नाही, आतापर्यंत त्याची माहिती मिळाली नाही. समजलं? मग त्या म्हणजे काय सांगितले बघा, तर 100% काय झालेले? इन्सुलिन डिफिशियन्सी झालेली आहे. म्हणजे काय नाही, त्याच्या बॉडीमध्ये इन्सुलिन नाही. परंतु ते का नाही? एक्झॅक्ट कॉज काय आहे? अननोन आहे. परंतु त्या ठिकाणी काही कारणांमुळे, काही कारण असे आहे की इन्सुलिनचं जे प्रमाण आहे, इन्सुलिनचं जे प्रोडक्शन आहे, जे सिक्रेशन आहे ते होतच नाही. समजलं का? मी तुम्हाला शिकवलं होतं स्प्लीन, माहिती आहे सगळ्यांना. आता एवढी चांगली परफेक्ट डायग्राम काढत नाही. तर हे काय आहे? स्प्लीन आहे. याला काय म्हणतो आपण? हेड म्हणतो. याला काय म्हणतो आपण? बॉडी म्हणतो. याला काय म्हणतो आपण? टेल म्हणतो. समजलं का? मग टेलचा जो पार्ट आहे ते काय आहे? काय आहे? पॅनक्रियास आहे का स्प्लीन आहे? सांगितलं होतं, शिकवलं होतं. टेल आहे. टेल मध्ये काय आहे? बीटा सेल्स आहेत, अल्फा सेल्स आहेत. शिकवलं होतं की नाही? शिकवलं होतं ना? मग याच्यामध्ये काय आहे? बीटा सेल्स आहेत, अल्फा सेल्स आहेत. हे काय करतात? ग्लुकोज लेवल जे आहे ते मेंटेन करतात. आणि जर बॉडीमध्ये ग्लुकोज कमी पडत असेल तर ग्लुकोकॉर्टिकॉइडचं जे सिक्रेशन असतं त्याची मदत घेऊन काय करतात? जे ग्लुकोज आहे ते लेवल करतात. समजलं का? एखाद्या वेळेस आपण सकाळून काही जेवलंच नाही, सकाळून आपण जे 8 तास झाले, 10 तास झाले काही खाल्लंच नाही, ग्लुकोजच गेलं नाही, मग आपल्या बॉडीमधलं जे ग्लुकोज आहे, जे स्टोअर करून ठेवलेलं होतं ते काय करतं? अल्फा सेल काय करतं? रिलीज करतं. समजलं का? आणि त्यावेळेस आपल्याला काय मिळते? एनर्जी मिळते. त्यावेळेस आपण 4-4, 5-5 तास, 6-6 तास, 8-8 तास जे आहे ते विदाउट कोणत्याही प्रकारचं जेवण न करता आपण काय करू शकतो? चांगले दृष्ट राहू शकतो. चांगली पॉवर त्या ठिकाणी आपल्यामध्ये असू शकते. समजलं का? नेक्स्ट काय? बीटा सेल्स. ठीक आहे. आता हे जे बीटा सेल्स आहे, कोणते सेल्स? बीटा सेल्स. आता हे बीटा सेल्स काय करतात? इन्सुलिनचं प्रोडक्शन करतात. इन्सुलिनचं काय करतात? सिक्रेशन करतात. हे बीटा सेल्स काय करतात? इन्सुलिनचं सिक्रेशन करतात. समजलं का? जर बीटा सेल डॅमेज झाले असतील किंवा बीटा सेलचं डिस्ट्रक्शन झालं असेल, समजते का? आता बीटा सेल्सच नाही बॉडीमध्ये तर इन्सुलिन बनणार आहे का? नाही. 100% इन्सुलिनची डेफिशियन्सी होणार. समजलं का? बॉडीमध्ये इन्सुलिन बनणार नाही. बॉडीमध्ये इन्सुलिन बनला नाही तर शुगर मेंटेन राहणार नाही, शुगर कंट्रोल मध्ये राहणार नाही. समजते का? समजते सगळ्यांना? बीटा सेल काय करत होते? इन्सुलिन तयार करत होते, इन्सुलिनचं सिक्रेशन करत होते. समजते का? आता काय झालं? बीटा सेल डिस्ट्रक्शन झाले. डिस्ट्रक्ट झाले म्हणजे काय? मरून गेले, त्याचा नाश झाला. बीटा सेल कमी झाले. कमी होऊन त्या ठिकाणी काय झालं? त्याच्यामध्ये परफोरेशन झालं. ते काय झाले? पूर्णपणे नाहीसे झाले. आता बीटा सेल्स नाही तर काय नाही? इन्सुलिन नाही. इन्सुलिन नाही तर शुगर मेंटेन राहणार का? नाही. समजते सगळ्यांना? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. तर मग त्या ठिकाणी याचा एक कॉल असू शकतो, ते म्हणजे काय? डिस्ट्रक्शन ऑफ बीटा सेल्स. समजलं का? काय सांगितलं त्यामध्ये? डिस्ट्रक्शन ऑफ बीटा सेल. जर बीटा सेल डॅमेज झाले असतील ते काम करू शकत नाही. ठीक आहे. डॅमेज झाले. आता आपला हात डॅमेज झाला, आपण काय करू शकतो? हाताने नाही. बीटा सेल डॅमेज झाले तर ते इन्सुलिन काढू शकतात का? नाही. बीटा सेल नसतील तर इन्सुलिन येणार आहे का? नाही येणार. समजलं? आणि जर इन्सुलिन आलं नाही तर शुगर मेंटेन राहणार नाही, शुगर कंट्रोल मध्ये राहणार नाही. समजलं? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. ठीक आहे. तर यामध्ये काय होतं? मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती, ते म्हणजे काय? इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये काय करतं? सांगा बरं. इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये काय करतं बाळांनो? शुगर लेवल मेंटेन करतं. कसं करतं? त्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला. आपल्याला माहिती आहे सरांनी शिकवलं शुगर लेवल मेंटेन करतं, शुगर लेवल मेंटेन करतं. कुठे पण ऐकतो शुगर लेवल मेंटेन करतं. पण कसं करतं? प्रोसेस काय?
ग्लायकोजन. व्हेरी गुड. आणखी काय करतं? ग्लायकोजनला काय करतं असं सोडून देते का? नाही. इन्सुलिनचं मेजर फंक्शन, मेन फंक्शन काय माहितीये का? मी तुम्हाला सांगितलं होतं हे सेल्स आहे, दाखवलं होतं बघा, हे काय सेल्स आहे. ठीक आहे. हा काय इंटरस्टिशियल स्पेस आहे. ठीक आहे. सेलच्या आजूबाजूचा इंट्रास्टिशियल, यालाच आपण म्हणतो एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस. समजलं का? इंट्रासेल्युलर म्हणजे काय? सेलच्या आत. ठीक आहे. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे काय? सेलच्या बाहेर. ओके. पण याच्यामध्ये ब्लड आपण काय करतो, आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे ते याच्यामध्ये जातं, ते कशामध्ये जातं? ते इंट्रासेल्युलर मध्ये जातं का? नाही. ते कुठे जातं? इंटरस्टिशियल स्पेस मध्ये, एक्स्ट्रा सेल्युलर मध्ये ब्लड जातं. समजलं का? ब्लड मध्ये काय न्यूट्रिशन आहे? ठीक आहे. ब्लड मध्ये काय? ग्लुकोज आहे. ब्लड मध्ये काय? ऑक्सिजन आहे. सेल काय करतं? एरोबिक रेस्पिरेशन करतं. आता एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? आपण जसं हवा घेतो आणि हवा सोडतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो. त्याचा सेल काय करणार? ऑक्सिजन घेणार आणि कार्बन डायऑक्साइड सोडणार. समजलं का? याला आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणलो होतो. लक्षात आहे सगळ्यांच्या? आणि त्याच्यानंतर काय होतं? जे न्यूट्रिशन आहे, जे ग्लुकोज आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी काय आहे? पोटॅशियम आहे. काय आहे? ग्लुकोज आहे, पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे. हे सर्व जे कंटेंट आहे, जे ब्लड मध्ये आहे, त्याला घेऊन सेल मध्ये टाकण्याचं काम कोण करत होता? इन्सुलिन करत होता. समजलं का? ग्लुकोज आहे, ग्लुकोज आहे, ग्लायकोजन आहे, त्याच्यानंतर काय? फॉस्फेट आहे, त्याच्यानंतर काय? फॉस्फरस आहे, त्याच्यानंतर काय आहे? आणखी काय आहे? पोटॅशियम आहे. या सर्वांना घेऊन सेल मध्ये टाकण्याचं काम कोण करतं? इन्सुलिन करतं. समजलं का? समजलं सगळ्यांना? इथपर्यंत समजलं? हा पॉइंट सांगितला होता मी तुम्हाला, लक्षात आहे का? माहिती आहे ना काय होतं त्याच्यामध्ये? ब्लड जातं सेलकडे, टिश्यूकडे ब्लड सप्लाय होतं. आता सगळं तुम्हाला रामायण महाभारत सांगितलं होतं मी तुम्हाला. काय होतं? आपल्या बॉडीमध्ये हार्ट पंप करतं, हार्ट पंप झाल्यावर आयोटामधून ब्लड जातं, आयोटामधून आर्टरीज मध्ये, आर्टरीज मधून पुढे जातं आर्टेरिओल मध्ये, आणि आर्टेरिओल मधून पुढे जातं कॅपिलरी मध्ये जातं. ओके. आणि कॅपिलरी मधून ते पुढे जातं इंट्रास्टिशियल स्पेस मध्ये. त्या ठिकाणचे जे काय आहे? टिश्यूज आहे, त्या टिश्यूज कडे काय जातं? हा ब्लड जातो, आणि त्याच्यामुळे आपल्या टिश्यूला काय होतं? ब्लड सप्लाय होतं. समजलं का? ब्लड ढकलण्याचं काम कोण करतं? तर हायड्रोस्टॅटिक प्रेशर करतं. समजलं का? इट इज ऑल्सो नोन ॲज पुश प्रेशर. समजलं? आणि ब्लड ओढण्याचं काम कोण करतं? तर ऑन्कोटिक प्रेशर करतो. इट इज ऑल्सो नोन ॲज पुल प्रेशर. समजलं? हे सगळं आपण शिकलो होतो कशामध्ये? शॉक मध्ये. समजते का? शॉकच्या आपण चॅप्टर मध्ये, या लेक्चर मध्ये आपण शिकलेलो आहोत. समजलं? एडिमा मध्ये. व्हेरी गुड. आपण ही गोष्ट हायपोरेमिक शॉक मध्ये शिकलो, ही गोष्ट आपण एडिमा या चॅप्टर मध्ये शिकलेलो, ही गोष्ट आपण नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये सुद्धा पाहिलेली आहे. समजलं? हे सगळं लक्षात ठेवायचं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. परीक्षेला हेच विचारतात. समजलं का? ठीक आहे. आणि आपल्याला हेच लिहायचं आहे. ओके. तर त्यामध्ये काय होतं? जे इन्सुलिन आहे ते काय करतं? कशाला घेतं? ग्लुकोजला घेतं, फॉस्फरसला घेतं, आणि पोटॅशियमला घेतं, फॉस्फेटला घेतं, आणि घेताना काय करतं? सेल मध्ये टाकण्याचं काम. जे बाहेर आहे उचलतं आणि त्याला आत टाकतं. समजलं? समजलं सगळ्यांना? आणि याच्यामुळे काय होतं? आपल्या ब्लड मधलं जे ग्लुकोज आहे ते सेल मध्ये जातं, आणि ब्लड मधली ग्लुकोज कमी होते. समजलं का? समजलं? अशा प्रकारे काय होतं? इन्सुलिन काय करतो? आपल्या ब्लड मधील जे शुगर आहे, ग्लुकोज आहे, त्याला मेंटेन करतं. समजलं का? मेंटेन करतं म्हणजेच काय? हे अशा पद्धतीने करतं. म्हणजेच काय? त्याला मागून टाकत नाही, त्याला बॉडीच्या बाहेर काढत नाही, त्याला काय करतं? घेतं आणि सेल मध्ये टाकतं. समजलं का? मी तुम्हाला सांगितलं, आपल्या सेलला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे, आपल्या सेलला एनर्जी पाहिजे असेल तर काय पाहिजे? ग्लुकोज पाहिजे. समजलं का? ठीक आहे. आपल्या सेलला भूक लागली, समजलं? श्वास घेतला त्याने, ऑक्सिजन घेतला, परंतु त्याला भूक लागली सेलला, मग खाणार काय? तो ऑक्सिजन खाणार, ऑक्सिजन खाणार, त्याचबरोबर आणखी काय खाणार? ग्लुकोज खाणार. ग्लुकोज खाल्ल्याने त्याला काय मिळते? ताकद मिळते. समजलं का? समज सगळ्यांना? 2 दिवस साखर बंद करा तुम्ही, कसलीच साखर खाऊ नका, गोड पदार्थ सुद्धा खाऊ नका, भाकरी खा फक्त, चपाती सुद्धा खाऊ नका. बघा 2 दिवसांनंतर त्या ठिकाणी तुम्हाला लगेचच लॉस ऑफ एनर्जी, वीकनेस फील होईल, तुमच्यामध्ये ताकद कमी आहे, एवढी एनर्जेटिक, एवढं फ्रेश फील होणार नाही. समजलं का? कारण आपल्या न्यूरॉन्सला सुद्धा, ब्रेन मध्ये न्यूरॉन्स आहेत, त्यांना सुद्धा ग्लुकोज पाहिजे.
ब्रेनला जर काम करायचे, ब्रेनला जर वर्क करायचे, जास्त गोष्टी जर आठवायचे, जास्त गोष्टी शिकायचे, न्यूरॉन्सचं जर फंक्शन व्यवस्थित करायचं आहे, तर त्या न्यूरॉनला ब्रेन सेलला काय पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, प्लस काय पाहिजे, ग्लुकोज पाहिजे. समजलं का? ब्रेनला ग्लुकोज मिळालं नाही तर न्यूरॉन व्यवस्थित काम करत नाही. समजलं का? जर आपण काही वाचलं, जर आपण काही ऐकलं तर आपल्या लक्षात राहणार नाही. समजलं? कारण न्यूरॉन वर्क करतात का? नाही. मग आपले डिसिजन मेकिंग पण काय होते, कमी होते. समजलं का? एखाद्या माणसाला 2 दिवस जेवण द्यायचं नाही आणि तिसऱ्या दिवशी विचारायचं की अशी कंडिशन आहे काय करावं, तो विचार करतो, कन्फ्युजन मध्ये जातो, असं बघतो काय करावं काय करावं, काहीच आठवत नाही. म्हणजे काय, न्यूरॉनचं माल फंक्शन झाले, डिस्फंक्शन झाले, न्यूरॉन ऍक्टिव्हेट नाही, तर तो विचार करू शकत नाही. करतो परंतु न्यूरॉन्स कसे असतात, ग्लुकोज मिळाल्यामुळे ग्लुकोज नाही मिळाल्यामुळे काय होतं, ते वीक होतात आणि ते काम करू शकत नाही. समजलं का? जास्त डीप मध्ये जाणार नाही. समजते सगळ्यांना? थोडक्यात काय करतात, इन्सुलिन काय करतात, शुगरला, ग्लुकोजला सेल मध्ये टाकण्याचं काम करतात. ब्रेन सेल असतील, बॉडी मधला कुठलाही सेल असेल. समजलं का? आणि अशा पद्धतीने काय होतं, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्लड मध्ये शुगर लेवल मेंटेन राहते. समजलं का? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही ना? ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे, तर आता आपल्याला पाहिजे पॅथोफिजियोलॉजी अँड सिम्पटम. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे, पॅथोफिजियोलॉजी आणि काय पाहिजे, सिम्पटम पाहायचा आहे. ठीक आहे. सगळ्यांना आज एक होमवर्क आहे. घरी गेल्यानंतर पॅनक्रियाची आणि स्प्लीनची, लिव्हरची, ठीक आहे, हे सगळे काय करायचे, तुम्ही रिव्हिजन करायची आहे. सगळ्यांची अॅनाटॉमी तुम्ही समजून घ्यायची, अॅनाटॉमी वाचायची. एक लक्षात घ्या, अॅनाटॉमी जर वाचली, अॅनाटॉमी कळाली, एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनचं स्ट्रक्चर काय, त्याचं फंक्शन काय, तो काय करतो, हे जर तुम्हाला कळालं तर त्यावर डिपेंडेंट, त्यावर बेस जे काही डिसीज आहे ते तुमच्या लगेचच लक्षात येणार आहे. समजलं का? अॅनाटॉमी माहित नाही, तुम्हाला माहित नाही तो ऑर्गन काय काम करतो, तर तुम्हाला काहीच कळणार नाही. समजलं? ऑर्गनचं स्ट्रक्चर माहित नाही, कशाने बनलेला आहे, काय आहे, किती अमाऊंट आहे, साईज काय, शेप काय, वजन काय, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला डिसीज कंडिशन लवकर कळणार नाही. ओके. त्यासाठी अॅनाटॉमी परफेक्टच पाहिजे. समजलं का? ठीक आहे. तर नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे, पॅथोफिजियोलॉजी आणि त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला, सिम्पटम्स. ठीक आहे. आता पॅथोफिजियोलॉजी आणि सिम्पटम्स पाहिजे कशाचे, इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलाइटसचे. समजलं का? आता मी जसं तुम्हाला सांगितलं, इन्सुलिन कमी असल्यामुळे, म्हणजे इन्सुलिनच नाही, 100% इन्सुलिन डिफिशियन्सी आहे, मग शुगर कंट्रोल राहणार का? नाही. जे शुगर आहे, जे ग्लुकोज आहे, ते सेल मध्ये जाणार का? नाही जाणार. समजला की कशामध्ये राहणार आहे, ते ब्लड मध्येच राहणार आहे आणि ब्लड मध्ये जी शुगर लेवल, जी ग्लुकोज लेवल आहे, ते वाढत जाते. समजलं का? सेल मध्ये ग्लुकोज जाणार नाही तर ग्लुकोज ब्लड मध्ये साचून राहील आणि त्याच्यामुळे जी कंडिशन निर्माण होते त्याला काय म्हणतो आपण, हायपरग्लायसेमिया. काय म्हणतो आपण, काय म्हणतो आपण, हायपरग्लायसेमिया. समजलं का? का होतं बरं हायपोग्लायसेमिया, सॉरी हायपरग्लायसेमिया? शिकवलं मी आता तुम्हाला. काय होतं त्यामध्ये, इन्सुलिन नसल्यामुळे ज्या ठिकाणी जे ब्लड आहे, ब्लड मध्ये जे ग्लुकोज आहे ते कुठे जाऊ शकत नाही, सेल मध्ये जाऊ शकत नाही. ते सेल मध्ये नाही गेला तर ग्लुकोज ब्लड मध्येच राहणार आणि ग्लुकोजची लेवल वाढत जाणार आणि शुगरची लेवल, ग्लुकोजची लेवल ब्लड मध्ये वाढली तर त्याला आपण काय म्हणतो, हायपरग्लायसेमिया असं म्हणतो. अंडरस्टँड?